आज दिवसभर खरं तर गाजलेला आहे तो म्हणजे आरोपांमुळे, आणि हे आरोप दुसरे कुठचे नाहीयेत तर पैसे वाटपाचे। खरं तर निवडणुकीच्या काळामध्ये पैसे वाटपाचे आरोप हे नेहमीचे असतात, आतापर्यंत बरेचदा झालेले आहेत। आतापर्यंत ज्या या निवडणुकीमध्ये ज्या गोष्टी समोर आल्या त्या स्थानिक पातळीपर्यंत मर्यादित होत्या, तिथल्या तिथे कदाचित सुटत होत्या, आरोप प्रत्यारोप रंगत होते आणि तो फेज निघून जात होता। मात्र आता आरोप हे थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर झालेत। संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला। हा व्हिडिओ त्यांच्या नाशिक दौऱ्याचा असल्याचा त्यांचा दावा आहे आणि यावेळी मुख्यमंत्र्यांच्या अंगरक्षकांच्या हातात असलेल्या जड बॅगांवरनं राऊतांनी थेट बोट दाखवलंय। या बॅगांमध्ये करोडो रुपयांची रोकड होती आणि त्याचं वाटप नाशिक आणि परिसरात करण्यात आलं असा राऊतांचा आरोप आहे। यासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी तर त्यांच्या सोशल मीडियावरती असे पैसे वाटण्याच्या व्हिडिओचा पाऊस पाडलाय। काल पुण्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा भाजप कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यात गोंधळ घातलेला होता। आता या आरोपांमध्ये खरोखर तथ्य आहे का की फक्त हा आरोपांचा धूर आहे? एवढ्या राजरोसपणे पैसे वाटप होत असेल तर यंत्रणा काय झोपा काढतायत का? पैसे वाटपाचे व्हिडिओ पोस्ट करत बसण्यात विरोधकांना धन्यता का वाटते? एक धंगेकरांचं नाव वगळलं तर एका तरी विरोधकाने ज्यांनी हे आरोप केलेले आहेत त्यांनी तक्रार केल्याचं माझ्या ऐकिवात नाहीये। विरोधकांना एवढा त्रास होतोय तर त्यांनी पोलिसात तक्रार का केली नाही की हा फार्स फक्त निवडणुकीमध्ये मत गढूळण्यापुरता मर्यादित आहे? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होतील शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या संजना घाडी आपल्यासोबत आहेत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते प्रशांत जगताप पुण्याहून आपल्यासोबत चर्चेत असतील आणि भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत आहेत। आपण चर्चेकडे वळण्यापूर्वी संजय राऊतांनी आज नेमके काय आरोप केलेले होते ते एकदा ऐकूया। नाशिक मधला व्हिडिओ हा सगळ्यात मोठा पुरावा आहे। धडती झाली असती तर त्या हेलिकॉप्टरमधून 9 बॅगा उतरल्या, 9 मोठ्या बॅगा उतरून स्वतः त्यांचे पोलीस कर्मचारी चाललेले आहेत। काय होतं त्या 9 बॅगांमध्ये सांगू शकेल कोणी? मी सांगतो, किमान 12 ते 13 कोटी रुपये त्या दिवशी नाशिकला आले मुख्यमंत्र्यांबरोबर हेलिकॉप्टरमधून, आणि त्या पैशाचं वाटप हे नाशिकमधून अनेक ठिकाणी झालं। तर संजय राऊतांनी केलेले हे आरोप आपण बघितलेले आहेत। मी सुरुवातीला संजना घाडी यांच्याकडे जाईन। संजना घाडी, आरोप नक्की गंभीर आहेत, ते योग्य आहेत अयोग्य आहेत या वादामध्ये मी आत्ता तरी घुसणार नाही। मात्र माझा थेट प्रश्न आहे, एवढे गंभीर आरोप जर केलेले आहेत तर तपास यंत्रणांकडे तक्रार केलेली आहे का शिवसेना ठाकरे गटाने? अजून तरी मला त्याची कल्पना नाहीये तक्रार केली किंवा नाही, पण तक्रार केली जाईल नक्की। पण आज जी चित्र आपण पाहिलं असेल, जो व्हिडिओ आपण पाहिला, त्यानंतर त्याच्यात येणाऱ्या बॅग्स पाहिल्या, तर जर विरोधकांचे फ्लाईट चेक केले जात आहेत, दुसरं संजय राऊत साहेबांची पण फ्लाईट चेक केल्या गेल्या, आमच्यासारख्यांच्या गाड्या रस्त्याने जात असल्या प्रचारासाठी तरी देखील गाड्या पुढे त्यांची तपासणी केली जाते, अशा वेळेला एवढ्या मोठ्या बॅग त्या विमानातून मुख्यमंत्र्यांच्या उतरणं हे कुठेतरी संशयास्पद दिसतंय। त्याचबरोबर अहमदनगर मधले लंकेनी टाकलेले व्हिडिओज असतील ते जर आपण पाहिले तर यावरून साशंकता वाटते की त्या ठिकाणी धंगेकर स्वतः उपोषणाला बसलेले आहेत सकाळपासून, त्यांच्या इथे अशा पद्धतीचे पैशाचं वाटप झाल्याचं काही चित्र त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही गंभीर गोष्ट आहे। आणि अर्थातच स्वतःला महाशक्ती म्हणून घेणाऱ्या भाजपला हे सहज शक्य आहे असं वाटतं। इलेक्ट्रॉल बॉन्ड मार्फत आलेला प्रचंड पैसा असू दे किंवा पीएम केअर्स फंड सारख्या फंड मधून आलेला पैसा असू दे, हा कुठे ना कुठे आमदार खरेदी करायला जर हे पैसा वापरू शकतात तर मतदार खरेदी करण्याचा प्रयत्न नक्कीच ते करू शकतील। कारण या 4 टप्प्यांमधलं गेल्या ते वातावरण महाराष्ट्रभर तयार झालेलं किंवा भारतभर तयार झालेलं त्यांनी पाहिलेलं आहे आणि ते कुठेही आपल्या पथ्यावर नाहीये हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे। आणि अशा वेळेला कुठेतरी शेवटचा प्रयत्न म्हणून तुमचा मुद्दा लक्षात आला संजना घाडी। माझा एक खूप लॉजिकल प्रश्न मी तुम्हाला विचारते, जो मलाच काय बऱ्याच जणांना पडला असेल। आपण असं 1 सेकंद धरून चालूया की तुम्ही म्हणताय त्या आरोपांमध्ये तथ्य आहे, असं आपण 1 मिनिट धरून चालूया। मुख्यमंत्री या पदावरती असलेला माणूस, म्हणजे आता उद्धव ठाकरे सुद्धा मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून त्यांच्यासोबत काय काय सामान जातं हे कदाचित ही माहिती तुम्हाला असेल मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तींशी बोलल्यानंतर, असं मी गृहीत धरते। पण
मुख्यमंत्री सारख्या पदावरचा माणूस जर त्यांना पैसेच वाटायचे असतील तर इतक्या राजरोसपणे बॅगा घेऊन जाईल का हो? आणि ते सुद्धा निवडणुकांच्या काळात, ज्या वेळेला पैसे वाटपाचे आरोप त्यांच्या सहकारी पक्षांवरती विविध जागांवरती होत आहेत. आमचं म्हणणं याच्यातून संजय राऊत साहेबांचा रोख आपल्याला लक्षात आला असेल तर तो एवढाच आहे की राहुल गांधींचं फ्लाईट चेक होतं, राऊत साहेबांसारख्या सगळ्याच व्हीआयपी विरोधी पक्षातल्या लोकांचे फ्लाईट्स, गाड्या चेक केल्या जात आहेत. तर समोर दिसतंय की मुख्यमंत्री एवढे मोठे मोठे बॅग घेऊन निघतायत. तो जो नियम आहे तो अमित शहा असतील, नरेंद्र मोदीजी असतील, एकनाथ शिंदे असतील, सर्वांना सारखा असला पाहिजे. निवडणूक आयोग, तपास यंत्रणा यांनी सगळ्यांना एका नजरेने समान पाहिलं पाहिजे आणि साशंकता निर्माण होणारे असे व्हिडिओ बाहेर पडत असतील तर योग्य वेळी त्याची तपासणी करून त्यांना पाठवा. त्या पद्धतीने दूध का दूध, पाणी का पाणी तिथेच होऊन जाईल ना, शंका येण्याची कारणच नाही. परंतु तपास यंत्रणांच्या मार्फत, निवडणूक आयोगाच्या मार्फत वारंवार ज्या पद्धतीने असं जे धोरण दिसतंय दुजभावाचं, याच्यामुळे हा प्रश्न निर्माण होता. बर, कसं आहे, हा मुद्दा आहे, हा फक्त मागणी करून होत नाही, त्या बाबतीत तक्रार करावी लागते. मात्र ती तक्रार तुमच्याकडून अजून का झालेली नाही हा मला सुद्धा पडलेला प्रश्न आहे. मी अजित चव्हाण यांच्याकडे जाईन. अजित चव्हाणजी, त्यांचं असं म्हणणं आहे की संजय राऊतांनी थेट आरोप केलेत की जो नियम त्यांच्या हेलिकॉप्टरमधल्या तपासणीला लागू होतो त्याच नियमानं मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर, त्यांचं सामान का तपासलं जात नाही? असं संजय राऊत यांना वेळ लागलाय आता, असंच मी स्पष्टपणे म्हणेन. माझ्या भगिनी आणि ताईंना मला एक गोष्ट सांगायची आहे. ताई, निवडणूक आचारसंहिता लागल्यापासून आपण वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या बघा. सन्माननीय देवेंद्रजी, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय बावनकुळे साहेब आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांचे फ्लाईट्स आचारसंहितेच्या स्क्वॉडनं वेळोवेळी चेक केलेले. संजय राऊतांना काय अडचण आहे माहिती आहे का? म्हणजे गाडीताईंना माहित नसेल पण मी सांगतो. संजय राऊतांचा बहुतांश काळा पैसा जो आहे, नाशिक आणि पैसा, नाशिक आणि बॅगा, नाशिक आणि अय्याशी आणि संजय राऊत, असं एक समीकरण आहे. इथं त्यांचा एक सप्लायर आहे, तो त्यांना अशा सगळ्या गोष्टी बॅगांमध्ये भरून, गाडीमध्ये भरून, डिक्क्या भरभरून सप्लाय करतो. त्याच्यामुळे संजय राऊतांना दुसरं काही दिसत नाही. तुम्ही आरोप करताय त्याला की पुरावे आहेत अजित चव्हाण? तुम्ही आरोप करताय त्याला काही पुरावे आहेत का? राहुल गांधींना मला आपल्याकडून हाच प्रश्न अपेक्षित होता. यांनी आरोप केले, यांच्याकडे काही पुरावे आहेत का? यांनी तक्रार केली आहे का? असंच होतंय, गेले काही दिवस असंच होतंय. आता यांच्या लक्षामध्ये आलेलं आहे संजय राऊत आणि कंपनीच्या. नाही अजित चव्हाण, माझं असं म्हणणं आहे की त्यांनी जे आरोप केले त्यांच्याकडे व्हिडिओ तरी आहे ज्याच्यामध्ये बॅगा दिसतायत. त्या बॅगांमध्ये काय आहे हा पुढचा प्रश्न. तुम्ही ज्या बॅगांवरनं आरोप करताय त्याचा काही पुरावा आहे का तुमच्यावर, ज्याचा पुढे तपास केला जाऊ शकतो? 100% पुरावा आहे. सुधाकर बडगुजर नावाचा इथे संजय राऊतांचा एक आवडता माणूस आहे बरं का, त्याची चौकशी सुरू आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, त्याच्या चौकशीमध्ये सुद्धा या सुधाकर बडगुजरनं महानगरपालिका लुटून, इथल्या स्थानिक स्वराज्य संस्था लुटून, इथनं टक्केवारी गोळा करून कशी संजय राऊतनं पाठवली हे तपासामध्ये समोर येणार आहे. काय झालंय की आता आपला पराभव होतोय लक्षात येत आहे, त्यामुळं खोटे नाटे काहीतरी आरोप करायचे, प्रतिमा मलिन करायची, उमेदवारानं मराठा समाजाच्या विरोधामध्ये काहीतरी वक्तव्य केलं म्हणून प्रतिष्ठित वृत्तवाहिन्यांचे ग्राफिक्स प्लेट्स माध्यमातून फिरवायच्या, असा रडीचा डाव आहे. आज नाशिकमधली नरेंद्र मोदीजींच्या सभेची तयारी, त्यासाठीच मी नाशिकमध्ये आज आहे. या मंडळींनी काल काही जणांना आताशी धरून अशी बातमी पसरवली की ती सभा कॅन्सल झाली किंवा सभेचं ठिकाण बदललंय. अरे असं करू नका, समोर समोर लढा. उद्धव ठाकरे सारखं मर्द करताना उद्धव साहेबांनी मर्दासारखं लढावं. आणि आदरणीय घाडीताई, माझी आपल्याला एक विनंती आहे, आपल्या सगळ्यांना मोठं राजकीय करिअर आहे. संजय राऊतांना आता वेळ लागले, ते काहीही बरळतात आणि कसेही आरोप करतात. माझा संजय राऊत यांना आव्हान आहे की मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर मधनं उतरलेल्या बॅगांमध्ये जर पैसे त्यांनी शोधून दाखवले, तक्रार केली आणि त्याच्यात काही जर तथ्य आढळलं तर संजय राऊत, तुम्ही म्हणाल तिथे मी जाहीरपणे गळफास लावून घे. अरे काय आपल्याला कुठलेही एक्स्ट्रीम शब्द इथे वापरायचे नाहीयेत. अजित चव्हाण, माझी विनंती आहे, कुठलेही एक्स्ट्रीम शब्द आपल्याला इथे वापरायचे नाहीयेत. मी प्रशांत जगताप यांच्याकडे जाते. काय ना, एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान सरळ आहे. मात्र तुम्हाला कुठच्याही टोकाचं आव्हान द्यायचं असेल तर पुढारी न्यूजचा तुमचा मंच नाहीये. विश्वासार्हता राहिलेली नाहीये. आणि मला पूर्ण खात्री आहे, मुख्यमंत्र्यांसारखा माणूस
मला सांगा, भ्रष्टाचार काल नहीं चाहिए सन्माननीय इस राजनाथ देश में, ठाकरेंनी लेकिन हर यांना प्रश्न भ्रष्टाचार अजित विचारला. चव्हाण आणि संजना यांनी गाडी हे- तुमच्याकडनं हे कसे- आरोप प्रत्यारोप यांनी नक्की विकत होत घेतलं राहतात चालतंय. आणि वारंवार होत यांनी राहतात, मात्र भ्रष्टाचार केला उत्तर त्याच्या चालतंय. पुढे जाऊन यांना मिळत सत्ता मिळाली नाहीये, यांनी कारण महाराष्ट्राला ते प्रश्न भेटलं तसेच चालतंय. राहतात. मी प्रशांत जगताप काय यांच्याकडे चाललंय जाते. प्रशांत महाराष्ट्रामध्ये? जगतापजी, मुद्दा असा आहे की रोहित पवारांनी सुद्धा वारंवार आरोप केले. तुम्ही आता स्वतः पुण्यात आहात. काल रवींद्र धंगेकरांनी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये बराच गोंधळ केलेला होता. भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटतात या आरोपांवरनं. मुद्दा असा आहे की त्याचं पुढे काय होतं? तुम्ही तक्रार देताय का? पैसे वाटपाचे व्हिडिओ रोहित पवारांच्या सोशल मीडिया वॉलवरती दिसतात. पुढे काय? तुम्ही त्याचा तक्रार देताय का? मुळात विषय असा चौकशी करायला आहे लावताय की का? केंद्रीय निवडणूक आयोगाला, राज्य निवडणूक आयोगाला, केंद्र सरकारने असेल किंवा राज्य सरकारने असेल एवढा तगडा दम देऊन ठेवलेला आहे की त्या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग याच्या संदर्भामध्ये कुठं तक्रारीचा विचारच या ठिकाणी करायला तयार नाहीये. पोलीस प्रशासनाचे जसे हात बांधून ठेवलेत किंवा बदल्यांच्या धमक्या देऊन ठेवल्यात, अशा प्रकारची सध्याची परिस्थिती आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ असेल किंवा इतर ठिकाणच्या जवळजवळ 150 तक्रारी या पुराव्यानिशी फोटो, व्हिडिओज, त्या संदर्भातले रेकॉर्डिंग्स या सगळ्या निवडणूक आयोगाला सबमिट केलेल्या आहेत. निवडणूक आयोगाने या संदर्भात कुठली नोटीस काढली आहे किंवा नोटीस दिली असं आतापर्यंत ऐकिवत नाही. काल आमचे सहकारी मित्र रवींद्रजी धंगेकर हे आंदोलनाला बसले. त्याच्यामध्ये तथ्य होतं कारण पुणे शहरात काल सगळ्या ठिकाणी पैसे वाटप केले जात होते. त्या प्रकारचे व्हिडिओ, ऑडिओ, फोटोज हे सगळे दिले गेले, त्या ठिकाणचे लोकेशन दिले गेले. पण पुणे पोलिसांना जणू एखादा आदेश आलेला होता की या संदर्भात कारवाई करायची नाही. आज मी तुम्हाला एक मुद्दाम व्हिडिओ दाखवतो. आमच्या कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये हे पैसे वाटताना आरोपी पकडला. त्याच्याती लाख रुपयाची रक्कम पकडली, त्याला धरून ठेवलं. त्या ठिकाणी त्याला खडकी पोलीस स्टेशनला कळवलं. खडकी पोलीस स्टेशनचे पोलीस त्या ठिकाणी आले. त्याला त्या ठिकाणी पोलीस गाडीवर घेऊन सुद्धा गेले आणि घेऊन गेल्यानंतर त्या आरोपीला, जो भाजपचा कार्यकर्ता आहे, त्याला 20व्या मिनिटामध्ये सोडून दिलं. ना कुठली NC घेतली, गुन्हा दाखल करायचं तर लांब सोडा, पण साधा एखादा NC घेऊन त्याला समजपत्र देण्यात येतं की बाबा मतदान संपल्यानंतर तुला बोलून घेऊ किंवा काय, असं काही नाही. म्हणजे एक प्रकारे यांना एकतर 10 वर्षात केंद्राच्या माध्यमातून कुठलं कामकाज करून दाखवलं जात नाही. मागच्या 2 वर्षामध्ये 2 सुद्धा आपल्याला यश येत नाही. हे लक्षात आल्यानंतर जो काही पैशाचा बाजार मांडलेला आहे तो पुण्याने पाहिलाय, तो महाराष्ट्राने पाहिलाय, तो देशाने पाहिलाय. पण या संदर्भात आमची सगळी यंत्रणा यांच्या ताब्यात आहे, यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, पैसे वाटतात. पण किमान राज्यातला निवडणूक आयोग आणि पोलिसांनी तरी किमान या ठिकाणी तारतम्य बाळगायला पाहिजे होतं. पुढारी येतात, पुढारी जातात, पालकमंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्री बदलतात, पण या ठिकाणी आपण नोकरी करतो. प्रशांत जगतापजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. तुमच्या माईकचा काहीतरी इश्यू आहे जो आपण सॉल्व्ह करूया. तोपर्यंत तुमचा जो प्रश्न आहे तो मी अजित चव्हाणांना विचारते. अजित चव्हाणजी, प्रशांत जगतापांनी आता बऱ्याच फॅक्ट्स मांडलेल्या आहेत, त्यांच्या दृष्टीने त्या फॅक्ट्स आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की या संदर्भातले आरोपी आम्ही पकडून पोलिसांना पण दिलेत, मात्र एक NC घेऊन त्यांना सोडून दिलं जात आहे. निवडणूक आयोगाकडे तक्रारी गेलेल्या आहेत, मात्र त्यांचा असा आरोप आहे की निवडणूक आयोगासारख्या यंत्रणा ह्या भाजपच्या दबावाखाली आहेत, त्यामुळे तक्रारी घेण्याव्यतिरिक्त पुढे काहीच कारवाई होत नाहीये. नम्रताशी असं अजिबात नाहीये. आम्ही स्वतः आमच्या बाजूने सुद्धा जे आम्हाला चुकीचं आढळतंय त्याच्या तक्रारी करतो आहे. आम्हाला सुद्धा नोटिसेस येत आहेत, समोरच्याला सुद्धा नोटिसेस जात आहेत. प्रशांत भाऊंच्या बाबतीत असं का होतंय मला माहित नाही, परंतु याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्या नम्रताजी, कुठल्या तरी या अशा आरोपांनी खळबळ माजवायची. मला एक गोष्ट सांगा, काय गरज आहे पैशांचं वाटप करण्याची? आणि दोन्ही पक्षांचे जे प्रतिनिधी आहेत, दोन्ही सक्रिय राजकारणामध्ये आहेत. ज्या पद्धतीनं आता हे असे पैसे वाटतायत असे आरोप केले जात आहेत, मला थेटपणे एक प्रश्न विचारायचा आहे. आमच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने आरोप केले जात आहेत ते साफ खोटे आहेत, हे मी अगदी सर्वप्रथम अगदी ठासून सांगतो. त्याचं कारण असं की या मंडळींना तुम्ही दोघांनाही विचारलं की तुम्ही तक्रार केली का? ते म्हणतात तक्रार केली, त्या तक्रारीचं काही होत नाही. इकडे म्हणतात आम्ही तक्रारच नाही केली. नम्रताजी, असं होत नाही. आपण एखादी तक्रार केली आणि त्या तक्रारीचा आपण पाठपुरावा जर केला, मला अनुभव आहे, मी विरोधकांच्या तक्रारी केल्या, त्यांच्यावरती कारवाई होते. आम्हाला सुद्धा नोटिसेस येतात, आमच्या सहकार्यांना नोटिसेस येत आहेत आणि आचारसंहितेचं अतिशय कडकपणे पालन सुरू आहे. मी प्रवासामध्ये होतो, अनेक ठिकाणी आमच्या गाड्या सुद्धा चेक होत आहेत आणि काही आक्षेपार्ह आढळून आलं, एखादं गाडीवर स्टिकर दिसलं, काही दिसलं तरी 1000 रुपयाच्या पावत्या फाडून दंड करून
त्याच्या संदर्भामध्ये कारवाई होते. मला असं वाटतं अशा पद्धतीनं राजकीय हेतून प्रेरित हे आरोप आहे, सगळेच काही धुतल्या तांदळाचे नाहीयेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या व्यवस्थेवरती, कोर्टावरती, आयोगावरती यांचा जर विश्वास नसेल, तो नसण्याचं कारण आहे की जनतेच्या कोर्टामध्ये दोन्ही मंडळींची मुद्दा असा आहे अजित चव्हाणजी, तुम्ही म्हणताय पाठपुरावा केला पाहिजे योग्य पद्धतीने, यंत्रणा सुमोटो काहीच घेत नाहीयेत यामध्ये ऍक्शन. म्हणजे आता निवडणुकीचा काळ आहे, वातावरण एवढं तापलेलं आहे, एक तक्रार जेव्हा गैरप्रकाराची येते त्यावेळेला ती यंत्रणा करता खडबडून जागी झाली पाहिजे. पैसे वाटतातच कसे हा प्रश्न पडला पाहिजे, पोलिसांना आदेश गेले पाहिजे त्यांचे त्वरित की त्या ठिकाणी जा आणि चौकशी करा. मी काय आयोगाचा प्रवक्ता नाहीये, मला त्यांची बाजू इथं मांडायची नाहीये, कारण आम्हाला सुद्धा अनेक त्रुटी दिसल्या तर आम्ही त्यांच्याकडे तक्रारी करतो. पण संबंध महाराष्ट्रामध्ये, हिंदुस्थानमध्ये जर आपण बातम्या पाहिल्या, अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपये सील झालेत. वाहतूक व्यवस्थेमध्ये करताना सक्षम कारण पैशांचं मागितलंय, त्या लोकांकडे पैसे आढळून आलेले आहेत. हा प्रश्न मला अप्रस्तुत वाटतो, कारण कारवाया सुरू असल्याच्या बातम्या मी सुद्धा वाचतोय आणि आमच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोग किंवा आयोगाचं भरारी पथक किंवा त्यांचे कर्मचारी आम्हाला सुद्धा सूचना देत आहेत. आमचं काही चुकीचं असेल तर आम्हाला दंड होतोय, आम्हालाही नोटिसेस येत आहेत. आता आपण निवडणूक हरलोय या वैफल्यग्रस्त अवस्थेतून संजय राऊतांसारखे नेते बिनबुडाचे काही आरोप थेट मुख्यमंत्र्यांपासून इतर ठिकाणी करत असतील तर मला असं वाटतं हे चुकीचं आहे, याचा मी निषेध करतो. ठीक आहे, मी संजना गाडींकडे जाते. संजना गाडीजी. अजित चव्हाणजी, आपण साफ आंधळे झाला आहात का? आता हा प्रश्न मला इथे विचारावा लागतो. आमच्या नेत्यांना वेगळे ठरवलंय तुम्ही आंधळे झालायत का? एवढे व्हिडिओज आम्ही दाखवतो, हीच यंत्रणा, पोलीस यंत्रणा तुमची जर पैसे वाटपामध्ये सहभागी असेल तर जायचं कोणाचं? उंदराला मांजरसाठी इथे होत असेल तर जायचं कोणाकडे? आम्ही वारंवार आम्ही सांगतोच आहोत की निवडणूक आयोग यंत्रणा असो, पोलीस यंत्रणा असो, गृह खातं, तुमचं कुठल्या स्वायत्तते यंत्रणेचं स्वातंत्र्य आपण अबाधित ठेवलंय आपल्या कालावधीमध्ये आणि ते कशा पद्धतीने वापरलं जात आहे, केंद्रीय यंत्रणांचा, स्वायत्त यंत्रणांचा वापर कसा केला जातो हे या निवडणुकीमध्ये एवढ्या व्हिडिओ मधून आम्ही दाखवतोय. तरी देखील तुम्ही म्हणता हे झालंच नाही, हे आरोपच होत आहेत. आणि याचं काय होणार आहे शेवटी आम्हाला माहिती आहे की राजाही तुमचाच आहे आणि गुन्हेगारी तुमचाच आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर काहीच होत नाहीये. आणि याकरताच आम्ही देखील जनतेच्या दरबारात गेलेलो आहोत. त्यामुळे जनतेच्या दरबारात आम्ही आवाज दिलेला आहे, त्याचा निर्णय लागायचा तो लागेल. पण आपण कशा पद्धतीने लोकशाहीचा अंत करताय हे या लोकशाहीचा उत्सव साजरा होताना या मतदानाच्या प्रक्रियेत देखील वारंवार आमच्या सारख्यांना पाहायला मिळते. याची आम्हाला खंत वाटते आणि महाराष्ट्र हे बघतो आहे. तुम्ही काय मी स्वतःला फासावर लटकवील किंवा हे वेडे आहेत ते वेडे आहेत हे करून तुमचा आंधळेपणा कुठे लपत नाही. तुम्ही आंधळेपणाचा बुरखा पांघरा पण महाराष्ट्राची जनता आहे पाहते. माझा या बाबतीत प्रश्न असा आहे की यंत्रणा तुमच्या, राजा तुमचा वगैरे असे आरोप केले तरी सुद्धा त्या यंत्रणांचा नियमानुसार पाठपुरावा का होत नाहीये हाही खरा प्रश्न आहे. प्रशांत जगताप केला जाईल, त्या ठिकाणाहून तो 100% केला जाईल, नक्कीच केला जाईल. यंत्रणांमध्ये त्रुटी आहेत हे अजित चव्हाणांनी मान्य केलं, त्रुटी असतीलही असं ते म्हणालेत. त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही पाठपुरावा करत नाही तक्रारींचा म्हणून तुमच्या तक्रारी सुटत नाही, आमच्या बरोबर सुटतात. कंप्लेंट त्यांनी केलेल्या सांगितले, आमच्या इथून ज्या कुठे कंप्लेंट केल्या. ठीक आहे. संजय राऊत कधी तक्रार करतायत याची आम्हालाही प्रतीक्षा असेल. मुख्यमंत्र्यांवरती त्यांनी जे आरोप केले संजय राऊत आता कधी तक्रार करतायत त्याची बघायला पाहिजे. प्रशांत जगतापजी, पाठपुरावा होत नाहीये तुमच्याकडनं तक्रारींचा, तुम्ही होप्स सोडून दिलेले आहेत यंत्रणांकडनं? पाठपुरावा आमच्याकडे आमची ईसीकडे केलेल्या सगळ्या तक्रारींचे पुरावे आमच्याकडे आहेत, एक्नॉलेजमेंट आहेत, मेलच्या सगळ्या कॉपीज आहेत. मुळात विषय असा आहे की ईसीला काही करायचं नाही, ईसीला काही ईसीने स्वतःपुरती काही कुंपण बांधून घेतलेलं आहे आणि त्या कुंपणाच्या पलीकडे ईसी पाहायला तयार नाहीये. आजचे सुद्धा म्हणजे माननीय रवींद्रजी धंगेकर काल बोलले तसे त्या प्रमाणे आजही आमचे डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ बऱ्या शेकडो गावांमध्ये पैसे वाटतानाचे फोटोज आणि व्हिडिओज आम्ही दिलेत, रंगे हात पकडलेत. बरं असंही नाही की आम्ही काहीतरी नाही का या ठिकाणी हवेत गोळीबार करतो किंवा हवेत नाही का या ठिकाणी काहीतरी गप्पा आणतोय. आम्ही या संदर्भामध्ये पुरावे सादर केलेत, त्या संदर्भातलं ट्विट केलं. म्हणजे एखादी घटना घडताना किंवा घडल्यानंतर पुढच्या 5व्या मिनिटाला त्या ठिकाणी ट्विट केलंय तरी सुद्धा पोलीस प्रशासनाला जाग येत नाही. म्हणजे याचा अर्थ क्लिअर आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी कदाचित पोलिसांना सांगून ठेवलेलं आहे तुम्ही काळजी करू नका, तुमची नोकरी जाणार नाही, पुरावे जरी आले तरी या ठिकाणी आम्ही सिद्ध होणार नाही, या प्रकारची काळजी घेऊ. अशा प्रकारचा सज्जड दम किंवा प्रेमाचा सल्ला कदाचित पोलिसांना सांगून ठेवला का काय अशा प्रकारचा प्रकार आहे. मी याच्या पलीकडे जाऊन सांगेन
पुण्यातले मागचे 2 महिन्यातले सगळे प्रकार जर पाहिले तर सगळे सराईत मोठे गुन्हेगार हे खुलेआम पुण्यामध्ये नका निवडणूक होत असताना फिरत होते. याच्या अगोदरच्या निवडणुका आम्ही अशा पाहिल्या की त्या गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात येत होतं किंवा जिल्हा बदली करण्यात येत होतं. त्यांना 2-4 जिल्हे बाहेर ठेवण्यात येत होतं. या पुण्यातले सगळ्यात नामांकित गुंड हे पुण्यात राहिले. त्याचबरोबर त्यांनी शेकडो लोकांना फोन केल्याचे कॉल रेकॉर्ड्स आहेत की त्यांनी या संदर्भात सुप्रियाताईंचं काम करू नका, डॉक्टर कोल्हेंचं काम करू नका, रवींद्र दंगेकरांना मदत करू नका, नाही तर बघून घेऊ, अशा प्रकारची भाषा केलेली दिसतीये. बर, ज्या मोठ्या गुन्हेगारांना 2-2 वर्षाचा आम्ही नव्हता झाला, शेवटच्या 10 दिवसामध्ये बारामतीच्या आणि शिरूर लोकसभेच्या किंवा पुण्याच्या लोकसभेच्या मतदानाच्या अगोदर जवळजवळ अशा 50 मोठ्या गुन्हेगारांची एक मोठी शोकांतिका आहे. तुम्ही कुठल्या गुंडाचं असं नाव घेऊ शकाल का की या गुंडाकडनं धमकी आली? कारण त्यांची परेड झालेली होती त्यावेळेला अख्ख्या पुण्याने बघितलेत कोण कोण गुंड आहेत ते. आम्ही रेकॉर्डिंग देऊ डायरेक्ट. माझं पुणे पोलिसांना आव्हान आहे, मी अशा प्रकारच्या रेकॉर्डिंग त्यांना देऊ शकतो. या ठिकाणी चर्चा करत बसण्यापेक्षा पुरावे द्यायची आमची तयारी. या ठिकाणी आम्ही समजू शकतो की गुन्हेगारांवर कोणाच तरी राजकीय नेत्याचा दबाव असू शकतो किंवा काही कमिटमेंट असू शकतात, पण त्याही गोष्टी समोर आल्यात की गुन्हेगारांनी कॉल केलेत, बघून येण्याची भाषा केली आहे, अमक्याला मतदान करा म्हणून भाषा केलेली आहे. त्याच्यामुळं आमचा विषय असा आहे की या संदर्भात पुणे पोलिसांनी आम्हाला सांगावं की उद्या पुरावे घेऊन यायचे, ते पुरावे घेऊन आम्ही त्यांच्यासमोर बसू. तक्रार केली याबाबत? नम्रताजी, पुढारीच्या व्यासपीठावरती प्रशांत भाऊंनी अशा पद्धतीने सांगितलंय, निश्चित तक्रार केलेली आहे. ठीक आहे, आपण नाव रेकॉर्ड तक्रार केलेली आहे. नाव सांगा, मी स्वतः माझ्या लेटर हेडवरती पुणे पोलीस आयुक्तांना गृहमंत्र्यांना लिहितो. मला तुम्ही पटकन नाव, ज्या व्यासपीठावर आपण आरोप करतो भाऊ तिथे पुरावे दिले पाहिजे. तुमचा आता असं आहे की राज्याच्या गृहमंत्र्यांवर आमचा विश्वास राहिलेला नाहीये. त्याच्यामुळं आमचं म्हणणं असं आहे की एकदा नका या संदर्भात तुमची नका जी काही तयारी नका तुम्ही निवडणुकीसाठी सामदाम दंड वेची केली होती त्याच्याप्रमाणे निवडणूक होतीये. आमचं म्हणणं क्लिअर आहे. मी तर तुम्हाला मागच्या 20 दिवसामध्ये जे 50 गुन्हेगारांचे जामीन झालेले आहेत त्याची सुद्धा लिस्ट द्यायला मी तयार आहे. पक्षाच्या मतदाराला तुम्ही किती पैसे दिले तर तो मत विकणार नाही. आमचा मतदार विकवू नये, आमचा मतदारांवर विश्वास आहे. नाही, कसं या सगळ्याच्या अंती कन्क्लुजन एकच निघतं की धूर निघतोय, याचा अर्थ कुठंतरी आग लागलेली आहे. मात्र त्या आगीमध्ये काय जळतंय, ओलं जळतंय, सुकं जळतंय की अख्खं घर जळतंय, याची चौकशी होणं हे अतिशय गरजेचं आहे. ती चौकशी होत नाहीये. बरं, जळतंय ह्याची तक्रार केली जाते का? तर सगळ्या केसमध्ये असं होतंय का तेही ऐकिवात येत नाहीये. त्यामुळे मुद्दा असा आहे की या गोष्टींचा योग्य पाठपुरावा झाला पाहिजे आणि तसंच पाठपुरावा होत असेल तर त्या तक्रारींची दखल घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कारण नुसता आरोपांचा धूर हा फक्त राजकारण ढवळत राहतो. या चर्चेसाठी आपल्याला या सगळ्या मान्यवरांनी वेधला सगळ्यांचे आभार. आजचा धुरळा इथेच शमलेला आहे. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत राहा पुढारी न्यूज.